मनोज जरांगे पाटील माझ्याबरोबर आहेत. इंदापूरमधील सरडेवाडी या ठिकाणी जमदाडे कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे. खरं तर हा मराठा सेवक आपल्या भेटीला आला होता आणि परतीच्या मार्गावर असताना अपघाती निधन झालेलं. आज कुटुंबाला भेटलेला काय भावना आहेत, काय आश्वासन दिलं आहे? शेवटी एक एक लढणारा कट्टर मावळा गेल्याच्या नंतर दुःख अख्ख्याच महाराष्ट्रातल्या समाजाला झालेलं आहे. त्यांच्यासोबत आणखीनही 2 बांधव होते, ते जखमी झाले. पण चांगली तब्येत आहे त्यांची. ते ते पण एक बरं झालं. परंतु आमचे जमदाडे बंधू आमच्यातून गेलेत. मग त्या मी हॉस्पिटलला असल्यामुळं मला येता नाही आलं. ज्यावेळेस मला सुट्टी झाली, की मी त्या कुटुंबाला आता भेटलोय. भैय्याला पण भेटलोय, ताईला पण भेटलोय, त्यांच्या वडिलांना पण भेटलोय. सगळ्यांना भेटून आम्ही त्यांना आधार दिलाय. त्यांच्या नोकरीच्या विषयाच्या निधीच्या संदर्भात सुद्धा विखे पाटील साहेबाला मी आता फोन करून सांगितले. त्यांनी सांगितलं की आपण ते विशेष बाब करून घेऊयात. कुटुंबाला आम्ही सगळी चर्चा आता त्यांच्यासोबत केली. तुम्ही पाठीमागं उपोषणाला बसला होता, सरकार तुमच्याकडे आलं होतं. सरकारने कमिटमेंट केली होती. सरकार पाळतंय कमिटमेंट? सध्या तरी सुरुवात आहे. पण हे आता हे असंच ठेवायचं असेल, आता जे मराठा समाजाला वाटतं की सरकार 100% करतंय, हे वाटायचं असेल तर त्याची पुढं आता आधी कृती कशी होती हे बघावं लागणार. सध्याची परिस्थिती तर समाधानकारकच आहे. पण नाही केली तर आज जसा मराठा समाज म्हणतोय सरकार देईल, देईल जे म्हणतंय, पुन्हा अशी वेळ मराठा समाजावर सरकारने आणू नये की तुम्ही आम्हाला फसवलं आणि पुन्हा रोष पत्करावा लागेल. अशी वेळ फक्त सरकारने येऊ देऊ नये. आता जे सरकारबद्दलचं समाधान आहे हे कायमस्वरूपी करावं त्यांनी. कारण आम्हाला काय राजकारण करायचं नाही. आमच्या समाजाला दिल्याच्या नंतर आम्हाला राजकारणाशी देणं घेणंच नाही. परंतु मराठा समाजाची नाराजीचा रोष तुमच्या अंगावर येईल, असं मात्र पुढचं पाऊल सरकारनं उचलू नये ही त्यांच्याकडून अपेक्षा. 22 जून पासून अधिवेशन सुरू होतंय. काय अपेक्षा आहे सरकारकडून? राहिलेल्या ज्या मागण्या येतात त्याच्यात सातारा संस्थानचं गॅझेटियर आहे. कोल्हापूरचं पण आज त्यांनी घेतो म्हणून आता कबूल केलंय की आम्ही आयुक्तांना सांगून अहवाल मागून घेतो. हे सगळे विषय त्यांनी मार्गी काढावेत आणि 58 लाख नोंदी ज्या राज्यात सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देणं खूप गरजेचं आहे. मग आता याच्यावरती काय प्रक्रिया करतायत? आता तो हो बोललेत. मग आम्ही सुद्धा त्यांचे आभार मानलेत, कौतुक केलं. कारण दिलं म्हणल्याच्या नंतर आपण आभार मानले पाहिजेत. तितकं मोठं मन आपल्याला एवढं मोठ्या समाजाचं काम करायचं म्हणल्यावर आपण ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीनं ठेवलंय. परंतु हे आनंद असाच टिकून राहणं आणि ठेवणं, समाज आनंदी ठेवणं ही सरकारची जबाबदारी. थोडं जरी त्यांनी चालबाजी करायचा प्रयत्न केला, तर मात्र रोषाला सामोरं जावं लागणार. दागाबाजी होईल असं वाटतं? कारण सध्या मनोज जरांगेंना वरिष्ठ नेते येऊन भेटतात, चर्चा होते. सध्या तरी वाटत नाही की ते तसं काही दगाफटका करतील. कारण त्यांना कळून चुकतंय की हे अंगावर घेणं म्हणजे खूप अवघड आहे. हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यांना अंगावर घेणं म्हणजे अवघड आहे. कारण 3-3 वर्ष या देशात आतापर्यंत असं कधी झालं नाही की आंदोलनाचा टेम्पो, आंदोलनाची लेवल जशाला तशी. नसता इथं 1 महिनाभर चालवायचं म्हटलं तरी गळून जातंय. पण 3 वर्ष सलग सातत्याने चालतंय. मी सकाळी 9 वाजता निघालेलो आहे कोल्हापूरहून. मला इथे यायला ही वेळ झाली. म्हणजे आजही तोच मॉप आहे, तीच जनता तितकीच उसळलेली. हे फक्त आपण समाजाप्रती केलेलं प्रामाणिक काम, समाजाचा कमावलेला आत्मविश्वास, त्या विश्वासाच्या जोरावरती सरकारच्याही लक्षात येतंय की हे आपल्याला फसवलं तर जड जाईल. आता जरांगे पाटलांचं काय मिशन असणार आहे पुढे? कोणत्या विषयात? मराठा आरक्षणाच्या विषयाला असेल किंवा नाही, ते तर राजकारण. आयुष्यच वाहून घेतलं ना मी. ते व्हिजन विचारायची गरजच नाही. मराठ्यानं व्हिजनच पाठ झालंय माझं. 24 तास मला दुसरं काही येडच नाहीये. मी ना कधी शेताकडे जाऊन बघितलंय, ना कोणकडे बघतोय काय. मी रोज सकाळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभा करणार आहे तुम्ही. काल बोलता बोलता पंढरपूरमध्ये बोलला. मार्द ठुलं तुम्ही तिकडं तिसरं जोडीलं पुन्हा. म्हणजे पुन्हा गफलत होईल ना. मी समाजाचं 24 तास काम करतो. रात्री उठलो तरी समाज, दिवसभर काम करायचं म्हणलं तरी समाज. समाज सोडून आयुष्यात मला काही करायचं नाही. मला हे समाज उंचीवर न्यायचा आहे आणि मला उंचीवर गेलेलं बघायचं. मला माझ्या समाजाचे लेकरं-बाळं अधिकारी साहेब झालेलं बघायचं. त्यांनी कधी येशीत बसायचं? मंत्री आमच्या जीवावरती येशीत बसले. पण आमच्या लेकरांनी मोठं कधी व्हायचं? का आम्ही आयुष्यभर नुसते कष्टच करायचे? आम्ही नुसतं शेतीतच राबायचं. आमच्या मायबापाने स्वप्न बघायचं नाही का? की आमची पोरगी अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरगं अधिकारी झालं पाहिजे. ते काम मी करतो 24 तास. समाजाचं काम करत असताना शेतकऱ्याला अपेक्षा आहे. एक शेतकऱ्याचा नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातंय. काल पंढरपूरमधून पण तुम्ही सांगितलं की मी आता रोहित पवारांबरोबर पुढे एखादं मोठं आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभा करणार आहे. काय नेमकं चाललंय मनोज जरांगेंचं पुढे शेतकऱ्यांच्या नाही, बाबतीत? मी असं त्यांच्याबरोबर उभा करीन असं नसेल म्हणलो. नाही, त्यांच्याबरोबर म्हणजे आता ते शेतकऱ्यांसाठी लढतायत. तुम्ही म्हणाला की मी पण पुढे एखादं आंदोलन उद्या उभा करू शकतो. भाजपचे जरी बसले शेतकऱ्यांसाठी तरी मी जाणार. मग ते
शिवसेनेवाला नेता बसला, हम्म. राष्ट्रवादीवाला बसला, भाजपवाला बसला, काँग्रेसवाला बसला, बेसरामावाला बसला तरी मी जाणार. शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी मी 100% जाणार कुठं पण. म्हणण्याचा उद्देश माझा एवढाच होता की शेतकऱ्यांसाठी लढत, त्याच्यासाठी 100% आम्ही राहणार. राजकारणासाठी नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आंदोलन करतील, उभा राहतील शेतकऱ्यांसाठी म्हणून. नाही, मला सवय अशी आहे की मी एक काम हातात घेतलं की त्याचा तुकडा पडूस तर मागे सरकत नाही. बरं. 2-2 कामं मी करत नाही. बरं. मग 2 करायला गेलं ना दोन्ही होत नाही. मला एकदा आरक्षणाचा पूर्ण तुकडा पाडू द्या. हम्म. ही खोटा पक्का ठोकला की ती खोटा ठोकायला निघतो मग. बरं. कारण मी एकदा शेतकऱ्याच्या प्रश्नात उतरलो ना, मी कडेलाच लावणार. बरं. मी दल बदलीत नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर ते आंदोलन उभा करायचं आणि पुन्हा काहीतरी मिळकत करायची, हे धंदा मी करत नाही. शेतकऱ्यांना वाटतंय आम्हाला कायवारे उरले नाही कोण, आता जरांगे पाटलाने बोलावं उतरावं. नाही बोलतो ना, पण हे तर सुई लागून द्या एक आहे. हे अर्धच लपड ठेवायचं आणि पुन्हा दुसरं उभा करून ठेवायचं म्हणजे लोक कदरून जातील. हे करायचं ते करायचं. सध्या डोक्यात एकच विचार आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं. ते एकदा मिळालं की यांच्या डोक्यात दुसरा विशेष येणार, फक्त शेतकरीच. त्याच्यात मी तिसरा मुद्दा नाही आणणार. जोपर्यंत मालाला भाव मिळत नाही, कर्ज मुक्तीच होत नाही, तोपर्यंत मी सोडत नाही. शक्तीपीठला खूप विरोध होतोय आणि राजू शेट्टी देखील मैदानात उतरतात शेतकऱ्याचे नेते म्हणून. राजू शेट्टी वगैरे बोलतात. जरांगे पाटलांना काय वाटतं, शेतकऱ्यावर अन्याय होतोय का म्हणून? आता काय आहे, ते मला नाही येत खोटं बोलतात, मग ते होतंय लचांडपणा. अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत सगळ्यांनी सांगावं शक्तीपीठ महामार्ग नको, त्यांना दगड पण टाकून देत नाही. बरं. अर्धे म्हणतात करा ना, अर्धे म्हणतात नको. कशी लढायची? हा. मला तसं नाही लागत, एकतर्फे लागतं. बरं. तुम्हाला शक्तीपीठ महामार्गच नको आहे का, तर ह्याकडेचे त्याकडे सांगा. कोण तुमच्या वावरात JCB घेऊन येतो ते मी बघा, तुम्ही येऊ पण नका. सरकारला लढणार मनोज जरांगे पाटील जर शेतकरी पुढे आले तर. ते सगळ्यांनी म्हणलं पाहिजे. हे कसं आहे, मग ते चाभऱ्यापणा जमत नाही. ते चाभऱ्यापणा होतो. पैसे जास्त मिळाले की मग ते म्हणतात नाही आपलं देऊन टाका. बरं, शेवटचा मुद्दा काय वाटतं मनोज जरांगे पाटलांना, सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% करावी, जी मागणी होते ते, कारण शेतकरी खरंच घाईमिठीला आलाय. कर्ज माफी करावी असं मला नाही वाटत. त्यांनी कर्जमाफी नाही करावं. का बरं? कायमची कर्जमुक्ती करावं. ते माफी कर 1.5 लाख मागत होतो, 1.5 लाख माफी करतो, पुन्हा 1.5चं 3 नेऊन ठेवतो. काय केलं पाहिजे? कर्जमुक्ती पूर्ण आणि दाम दुप्पट भाव द्यायचा मालाला. तुमचं कर्जच कधी शेतकरी मागणार नाही. एकदा त्याला कर्जातून मुक्त करा तुम्ही कायमचं, आणि त्याच्या मालाला भाव द्या. तुमच्या कर्ज ते कधी उचली तर नाही, त्याच्या मालालाच भाव नाही म्हणून त्याला कर्ज घ्यायला लागतं. मालाला भाव द्या, त्याच्या दुप्पट, आणि एकदा कर्जमुक्ती करा. एकदाच करा पण पूर्ण करा. काही विशेष ठेवू नका. बार आम्ही तुम्हाला कर्ज मागत नाहीत, पण मालाला भाव पण द्यायचा. ती लढाई मी सुरू करणार आहे, पण लवकर उरकाना ना. एकदा सातारा संस्थान गॅजेट कोल्हापूरचं गेलं, मी यांच्या मागे शेतकरी संघ लागलोच म्हणून समजायचं. खूप खूप धन्यवाद पाटील. तर हे होते मनोज जरांगे पाटील. शेतकऱ्याचा 7/12 या सरकारनं कोरा करावा आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्यावा, दुप्पट भाव द्यावा. याशिवाय शक्तीपीठ मार्ग जर कोणाला नको असेल आणि शेतकरी जर माझ्याकडे समूहाने आले, अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत जर शेतकरी आले, शक्तीपीठला त्यांनी विरोध दर्शवला, तर मग मात्र एक दगड देखील मी या ठिकाणी लावू देणार नाही, असा गर्भित इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकारला दिलाय. देवा राखून, DNTV मराठी, इंदापूर.